नमस्कार. एक खऱ्या अर्थान आनंद यात्रा, खुशालकायेची यात्रा उलगडपाचो यत्न करता आणि एका हिमालया इतल्या व्हड मनशाच्या प्रतिभेक एक सहज हात लावपाचो यत्न करता. तुमच्या म्हज्या खातीर हो खरोच एक आनंद यात्रा असो खीण. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. अशी सुंदर आणि सोबीत जीण जगपी आणि तुमच्या माझ्यासारख्यांक आनंद दिवपी आनंदयात्री कवी पद्मश्री बा भ बोरकर म्हणजे आमच्या गोंयचे बाकीबाब बोरकार. ह्या मनशान आमकां कितें दिलें ह्या परस कितें दिवंक ना असो प्रश्न पडटा. 30 नोव्हेंबर 1910 ह्या दिसा बोरी गांवांत जल्माक आयिल्ले बाकीबाब परिस्थिती खातीर फकत 10वी मेरेन शिकले. तेन्नाची मॅट्रिक. पूण आयज जायते लोक तांच्या कवितेचेर डॉक्टरेट करतात. कवितेविशयी तांकां जाय तो अभिमान. तांकां कोणी फोन केलो जाल्यार त्या टायमार सुरवेकूच फोन उखलतना पोएट बोरकर स्पिकींग अशें म्हणटाले. सार्थ अभिमान म्हणटात तो वो. म्हज्या एका कोंकणी कवितेन हांवें बरयला. हांवें म्हटलां, कितले आयले कितले गेले याद ना म्हाका, मनान आजून घुमता बाकी तुजी पायजाणां. कित्याक तर त्या पायजाणांचो नाद अजूनय गोंयकारांच्याच काळजान न्हय तर अख्ख्या भारत देशांत गाजता. मराठी, कोंकणी, हिंदी भाशांतल्यान तांणी कविता आनी हेर लेखनूय केलें. पायजाणां, सासाय, प्रतिभा, जीवन संगीत, दूधसागर, आनंद भैरवी, चित्रविणा, गितार, चैत्र पुनव, चांदण वेल आनी ह्या सारख्या अनेक पुस्तकांतून ते आमकां सदांच मेळत रावता, भेटत रावतात. आयकुयात तांचीच ही पायजाणां ह्या कवितेंतल्यो कांय वळी. बाकीबाब म्हणटात की त्या दिसा वडा कडेन गडद तिनसाना, त्या दिसा वडा कडेन गडद तिनसाना, मंद मंद वाजता आयली तुजी गो पायजाणां. मौन पडले सगळ्या राना शिरशिरून थांबली पाना, मौन पडले सगळ्या राना शिरशिरून थांबली पाना, कवळी जाग आयली ताणा झेमता झेमताना, मंद मंद वाजता आयली तुजी गो पायजाणां. तातले काय नुरले आज सगळ्या जिणे आयला साज, तरी अकस्मात वाजती तुजी पायजाणां. त्या दिसा वडा कडेन गडद तिनसाना, मंद मंद वाजता आयली तुजी गो पायजाणां. कितें म्हणपाचें ह्या प्रतिभेक. मोग आनी देवभक्तीच्या तेंगशेर गेल्लो हो प्रतिभावंत कवी. नांवा सारकोच आयजूय आमच्या मदीं बाकी आसा. निसर्गदत्त प्रतिभा अशें एक मराठी उतर आसा, जाचो अर्थ सैमान दिल्ली प्रतिभा. प्रतिभा म्हणजे बुद्धी मागीर कल्पना शक्ती अशें आमी म्हणू शकता. गोंयच्या सैमान बाकीबाबाक ही प्रतिभा दिली अशेंय आमी म्हणू शकता. बाकीबाबाचें दृश्टी सौंदर्य आनी गोंयाचें सृश्टी सौंदर्य ज्या जाग्यार एकठी जाले, ज्या जाग्यार ताजें अद्वैत जालें, थंय ह्यो कविता फुल्ल्यो, सजल्यो. रामायणांतल्या शबरीच्या बोरां इतल्योच बोरकारांच्यो कविता गोड अशें आमच्यान म्हणूं येता. बोरकारांच्या कवितांतल्यान सैम आनी सैमांतल्यान बाकीबाब भायर काडूं नजो. तुमकां म्हाका आवडटा ती ही कविता, त्या कवितेच्यो थोड्यो ओळी आयकात. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपाऱ्या मधून घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास, फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओल्या वल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा. माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना विण फुले, भोळा भाबडा शालीन भाव शब्दा विण बोले. माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी, आतिथ्याची अगत्याची साऱ्या षड्रसांची नांदी. माझ्या गोव्याच्या भूमीत. नाजाल्यार माणकुल्या भुरग्यांक कळटली अशी, समजतली अशी कविता तांणी बरयली. जितली सोबीत तितलीच नाजूक, अगदी ल्हान भुरग्यासारकी. आनी अशें सोबीत सुंदर जर कोणी बरोवप जाल्यार ते बाकीबाबानूच. संस्कृताचो अभ्यास, भरपूर वाचन, चिंतन आनी गोवा महाराष्ट्र म्हणटनाच अख्ख्या देशांतल्या लोकांचो आवडटो कवी जेन्ना ल्हान भुरगो जावन बरयता तेन्ना ती कविता अशी येता. चिमणे इवलाले बीज, रम्य त्यात होती शेज, दीड वितीचे कुणी रोप, घेत तिथे होते झोप. ऊन म्हणाले उठ गड्या,
पाऊस वदला मार उड्या, जगात ये रे या उघड्या, करी जळाच्या पाय घड्या. वायू बोलला उठकी रे, माझ्याशी धर फेर बरे, हसले जर आपणा कुणी, दाऊ वाकुल्या नाचोनी. भूमी म्हणाली चल बाळा, वाजव पाण्याचा वाळा, अंगी हिरवी सोनसळा, घालून ही दावी सकाळा. झोप झटकुनी ते उठले, नंद बाळ जणू अवतरले, पाऊस वारा ऊन तसे, जमले भवती गोप जसे. अद्भुत याचा खेळ आहा, जरा येऊनी पहा तरी, उगवे चमके पहा पहा, मोरपिसाचा तुराशिरी. बाकीबाबांची भाताचे रोप ही कविता. आणि हांगा याद जाता ती तुकाराम महाराजांची. ते म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. एका व्हडल्या पदार पावल्या उपरांत जायत्या जाणांक सकयल पळोवपाक आवडना, पण बाकीबाबाक ल्हान जावन बरोवपाकूय आवडटालें अशें अशा कवितांतल्यान दिसून येता. आनी आमी हो तांचो गूण आमच्या मदीं रुजोवपाक जाय. सैमांतलो जायतो घटक विशय तांच्या कवितांनी येतालो, येयत रावतालो, आनी बाकीबाबूय ते विशय गोड करून लोकां मेरेन पावयत रावताले. म्हज्या पळयात, मरण हो कितलो गंभीर विशय, कठीण विशय. तो विशय कसो हाताळ्ळा तो ह्या मराठी कवितेंतल्या 4 वळींनी पळयात. दिवसभरी श्रम करीत रहावे, तिखट कढीने जेवून घ्यावे, मासळीचा सेवीत स्वाद दुणा, इतुक्या लवकर येईन मरणा. असा की ना मजा. मासळी म्हणजे नुस्तें. ते पासून बाकीबाबाच्या जाळयेंतल्यान सुटले ना. मागीर जेन्ना ते महाराष्ट्रांत रावपाक गेले तेन्ना लेगीत गोंयच्या मातये वांगडा आशिल्लें तेंचें नातें सुटलें ना. गोंय तांकां आनी ते गोंयाक सदांच जायशें दिसतालें. गोंयची माती तांकां आवय भाशेन आनी मातयेक ते पुता भाशेन. उपाट मोग. आमी जेन्ना माती म्हणटा ती आमची मातृभुमी आसता, आई आसता, आवय आसता. गोंय तेन्ना पोर्तुगीजांच्या ताब्यान आसलें, तरी बाकीबाबांची प्रतिभा फुल्ललीच आसली. देशभक्ती, मातृभुमीची भक्ती तेन्ना तांच्या कवितांचो विशय जाल्ली. तांणी जायती देशभक्ती कवनां रचली, पदां रचली, आनी ही पदां गायतना काळीज भरून येताले, आयजूय भरून येता. 18 जून 1946 वर्सा गोंयान राम मनोहर लोहिया आनी स्वातंत्र्य आंदोलन सुरू केलें. बाकीबाबूय तातूंत वांटेकार आसले. ते अंक बरयताले आनी ह्या आंदोलनाचे खरे उद्गाते आसले. मुंबईत गेल्या उपरांत प्रजेचो आवाज हे नेमाळे त्यांनी सुरू केले. ह्याच बाकीबाबान रचलेली राष्ट्रभक्तीची ही कविता आमी आयकुयात. कोंकणी कविता. गोंयचें नांव व्हड करूं ल्हान जाले मान, बंदखणीची देवळां जाली लामण दिवे प्राण. रगताचे तेल करून रात जागयली, तांणी रात जागयली, संवसाराची शांत करून तान भागयली, तांणी तान भागयली. धाय दिको गाजता ताचे फायचे यशोगान, गोंयचें नांव व्हड करूं ल्हान जाले मान, बंदखणीची देवळां जाली लामण दिवे प्राण. बंदखण म्हणजे मराठीन तुरुंग, इंग्लिशीन जेल. सुटके झुजारी गोंया खातीर झगडटाले पोर्तुगीजां वांगडा, पूण येस नासले. हे पोर्तुगीज तांकां धरून मारताले, जिवे मारताले, जेलीन घालताले, त्रास दिताले, पूण हे सुटके झुजारी शूर आसले. बाकीबाबान ह्या कवितेन तांकां नमन केला, ज्यांच्यांनी आपले रगत दिलें, जीव दिलो गोंया खातीर. एका तरेन बाकीबाबूय आपल्या कवितांतल्यान गोंय मुक्त करपाक यत्न करत आसले. बुलबुल मला म्हणाला आयुष्य हे दिवाणे, काटा उरात आहे ओठात धुंद गाणे. हय, बोरकारांचीच ही मराठी उतरां. काळजान काटो म्हणजे दुःख घेवन गावप हे कवीचे लक्षण. एखादो घावो जेन्ना मनाक जाता तेन्ना तो कविता जावन भायर पडटा. अत्यंत नामनेचो हो कवी. ताका जेन्ना कांय गोश्टी पटनासल्यो त्यो कवितांतल्यान ते बरयताले. हेंच पळयात. स्वातंत्र्य न्हय हें स्वातंत्र्य न्हय, प्राणाक क्षय बुद्धीक भय. फाल्यांक जव कालचें वय, स्वातंत्र्य न्हय हें स्वातंत्र्य न्हय. पोट हें जव एक निश्ठा, पोट हें जव एक निश्ठा. त्याग कश्टांची कुचेश्टा, जीव आसल्यार खंय भिकेचे, हेच जावचे दिग्विजय. स्वातंत्र्य न्हय हें स्वातंत्र्य न्हय. अशें म्हणपाकूय बाकीबाब फाटीं फुडें पळयनात. बाकीबाबान सैमा वांगडाच देवभक्ती आनी तत्वज्ञानाचेर कविता बरयल्यो.
ल्हान भुरग्यांक तत्वज्ञान ह्या सारको शब्द मातसो जड वयतलो, पूण आमी कशें जगपाचे असो ताचो सादो अर्थ म्हणपाक हरकत ना. बाकीबाब आपल्या मराठी कवितेतून म्हणटा, जीवन त्यांना कळले हो, मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ त्यांचे, गेले तेथे मिळले हो, चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो, जीवन त्यांना कळले हो. हाचो सोपो अर्थ तरी पूण कितलो व्हडलो अर्थ आसा तो पळयात, की जाचो गर्व म्हणजे मीपण पिकल्या फळा भाशेन पडलो तो जगपाक शिकलो. उदका भाशेन जाचें मन निर्मळ आसा, साफ आसा आनी कोणाय वांगडा मेळोन मिसळून वागता तो जगपाक शिकलो, अशें बाकीबाब ह्या कवितेन म्हणटा. अशा रितीन तांणी कशें जगपाचें हें आमकां शिकयलें. अभिषेकी बुवांनी गायिल्ल्या जायत्या गितां मदलें एक सुंदर भक्तिगीत म्हटल्यार हें फुडलें गीत. खरो देव कोणाकूच कळना अशें तांकां दिसता. ते म्हणटात, अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके, मती मंद अंधा कसा तू दिसे, तुझी रूप तृष्णा मनाला असे, तुझा ठाव कोणा कळेना तरी, गमे माणसा चारुरी माधुरी, तरुवल्लरी ना भुली मी पुसे, तुम्हा निर्मिता देव कोठे वसे, फुले सृष्टिसी मानसा राजिती, घरी सोयरी गुंगवीती मती, अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके. हांगासर संत ज्ञानेश्वरांची याद म्हाका येता. संत ज्ञानेश्वर म्हणटा की कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तिणे मज लावी यला वेदू. आणि कानडा ह्या शब्दाचो अर्थ असो जाता की आमकां जें कळना, जें कळपाक कठीण, अगम्य किंवा मागीर अकल्पनीय अशें आमी ताका म्हणू शकता. आनी तेंच तत्वज्ञान हांगासर आमकां बाकीबाब दिता. शेवटाक गदिमांचे शब्दय म्हाका याद जातात. कानडा राजा पंढरीचा. ही सुद्धा प्रतिभा ती हीच. इश्टानू, आयची ही कार्यावळ म्हळ्यार ज्योतीने तेजाची आरती अशी, एका काजुल्यान सुर्याची तोखणाय करप अशी. वयता वयता मनशा भितरूच देव आसता हेंवूय आमकां बाकीबाबानूच सांगलां. ते म्हणटा, देव कळपाक कठीण आसता, पण देव खरो खंय आसता हें आमी आयकुयात वयता वयता बाकीबाबांच्याच कवितेंतल्यान. बाकीबाब म्हणटात की दिव्यत्वाची जेथ प्रचिती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती, गाळुनिया भाळीचे मोती, हरी कृपेचे मळे उगविती, जलदापरी ये उनिया जाती, जग ज्याची न करी गणती, तेथे कर माझे जुळती, यज्ञी ज्यानी देऊनी निज शिर, घडिले मानवतेचे मंदिर, परी जयांच्या दहन भूमीवर, नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती, जिथे विपत्ती जाळी उजळी, निसर्ग लीला निळी काजळी, कथुनी कायसे काळीज निखळी, एकाची सगळी वसती, तेथे कर माझे जुळती, मध्यरात्रीनं भगवटा खाली, शांतिशिरी तमचवर्या ढाळी, त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी, एकांती डोळे भरती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती.